आपण विद्यार्थी म्हणून आहात, विद्यार्थी जीवनामध्ये आहात. विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो. कारण अभ्यास करूनच उचित ध्येय, उद्देश, एम आपल्याला पूर्ण करायचं असते. म्हणजे आपल्याला त्यासाठी उचित ते शिक्षण घ्यावं लागते आणि योग्य तो अभ्यास करावा लागतो. पण जेव्हाही आपण अभ्यास करतो तर अभ्यास करत असताना लक्षात येतं की पूर्णपणे अभ्यासात मन लागत नाही आणि ही सार्वत्रिकच समस्या आहे, बरोबर. मग प्रश्न निर्माण होतो की हे जे मन आहे तर ते अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, अभ्यासात मन एकाग्र कसं करायचं, अभ्यासात मन कसं लावायचं. कारण आपण आधीच्या 20 मिनिटाच्या विधीमध्ये कॉन्सन्ट्रेशन टेक्निकमध्ये बघितलेलं आहे, स्वतःवरच प्रयोग करून, की मन कसं आहे, खूप चंचल आहे, खूप अस्थिर आहे, सतत ते बाहेर भटकत असतं. आणि हेही लक्षात येतं की आपल्या नियंत्रणात नाही, आउट ऑफ कंट्रोल आहे. आपल्या शरीरात सुद्धा ते राहत नाही, तर ते सतत बाहेर भटकत असतं. जसे विचार येतात तसं ते भटकंतीला लागतं. म्हणून अभ्यास करताना सुद्धा हेच लक्षात येतं की आपण अभ्यासाला बसलो आहोत, खुर्चीवर बसून आहोत, समोर पुस्तक ठेवलेलं आहे, आपण सतत 3 तास अभ्यास करत आहोत. पण बघू या 3 तासामध्ये खरंच अभ्यास करताना किती वेळ मन होतं त्या ठिकाणी. लक्षात येईल की फारच कमी वेळ, 3 तासामधला फारच कमी वेळ त्या ठिकाणी मन आहे. आणि ज्या वेळेस मन आहे त्यावेळेस लक्षात येतं की तो पॉइंट चांगला ग्रहण होतो, तो पॉइंट समजतो, तो पॉइंट लक्षात राहतो, स्मरणात राहतो, आठवणीत राहणार होतो. पण ज्या वेळेस बाहेर मन भटकतं, अभ्यासात राहत नाही, कुठेतरी इतर ठिकाणी राहतं, त्यावेळेस वाचलेला अभ्यास, पाहिलेले शब्द, वाचलेल्या लाईन ह्या स्मरणात राहत नाही, कारण मनच तिथे नाही. आणि मन तिथे नसल्या कारणाने मग वाचलेलं आपल्याला समजतच नाही, बरोबर. मग या मनाला आपल्याला पूर्ण वेळ अभ्यासात ठेवायचं असेल तर या टेक्निकचा उपयोग करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपला अभ्यास करू शकतो. पण ती टेक्निक कशी वापरायची ते पण माहीत असणं अतिशय आवश्यक आहे.
आपण जेव्हाही अभ्यासाला बसतो, पुस्तक समोर असतं, प्रथमताच आपली सुरुवात आहे, तर आपण पहिलं एक कार्य करायला पाहिजे. जेव्हा की आपण अभ्यासाला बसतो, बसण्याच्या आधी विविध कार्य करून आपण आलेलो असतो, चालून आलेलो असतो, विविध गोष्टीमधून बाहेर पडलेलो असतो आणि आपण अभ्यासाच्या ठिकाणी बसतो. जेव्हा बसतो त्यावेळेस आधीचे विषय आपले थांबलेले नसतात. शारीरिकरित्या ते थांबलेले आहेत, पण मनाने थांबलेले नाही. काही वेळेस मित्रांसोबत गोष्टी करता करताच आपण लगेच निघून येतो. काही वेळेस घरचे काम आटपून आपण अभ्यासाला बसतो. काही वेळेस रस्त्याने चालून आलेलो असतो आणि अभ्यासाला बसतो. काही वेळेस शाळेतून महाविद्यालयातून आपण आलेलो असतो आणि अभ्यासाला बसतो. असे विविध काम झाल्यानंतर आपण अभ्यासाला बसतो. पण शारीरिकरित्या ते कार्य आटोपलेलं आहे, पण मानसिकरित्या ते सुरू आहे. तर सुरू असलेल्या विचारांची प्रक्रिया आपल्याला खंडित करावी लागते. मग खंडित कशी करायची? ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो, पुस्तक समोर असतो, नीटपणे खुर्चीवर आपण बसलेलो आहोत किंवा खाली बसलेलो आहोत, तर यावेळी उचित स्थिती धारण करा. जे आपण कॉन्सन्ट्रेशन टेक्निकमध्ये शिकतो आहे, बसलेले असू तर अशा स्थितीमध्ये बसा. ज्या सूचना आपण देतो आहे त्या पद्धतीने बसण्याचा प्रयत्न करा. किंवा खुर्चीवर बसून आहात तर नीटपणे आपले जे पाय आहे दोन्ही, त्या पायामध्ये अर्ध्या फुटाचे अंतर राहील. अर्ध्या फुटाचं अंतर राहील असे ते पाय पूर्णतः तळ पाय जमिनीला टेकून ठेवा. आणि आपले जे हात आहे ते पूर्णतः अशा पद्धतीने मांड्यांवरती ठेवा. पाठ सरळ करा, पोट सरळ करा, छाती सरळ करा, डोके सरळ करा आणि नजर सुद्धा समांतर करा. अशी स्थिती खुर्चीवर बसून असताना धारण केल्यानंतर डोळे बंद करा आणि डोळे बंद करून श्वासावर आपले मन आणा. 2, 3, 5 मिनिटपर्यंत श्वास येतो आहे, जातो आहे, अशाच पद्धतीने मन श्वासावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा की लक्षात येतं की आपलं जे मन आहे ते आता कुठल्याही विचारामध्ये नाही, पूर्णतः श्वासावर आलेला आहे, आतापर्यंत सुरू असलेले विचार हे खंडित झालेले आहे आणि मग आपलं मन अभ्यासाच्या कार्यात लावा. अशी ही आधीच्या विचाराची आपल्याला कडी तोडायची आहे आणि आपलं मन अभ्यासात लावायचं आहे. मग बघा, हा प्रयोगच करून बघा. आता मन कुठेच नाही आहे, अभ्यासात आहे. तर अभ्यास हा लक्षात राहणारा होईलच. परत काही वेळेस अर्ध्या तासांनी, 1 तासांनी जेव्हा की तुम्हाला वाटतं की बाहेर मन भटकलेलं आहे, कारण सतत त्याच अवस्थेमध्ये 3ही तास अभ्यासात मन टिकणार नाही. कारण शारीरिक थकवा येतो तेव्हा उठतो आपण, बाथरूमला जातो, पाणी प्यायला जातो, कोणी मित्र येते त्याच्याशी बोलतो आपण.
अशी अवस्था येत असताना परत 2 मिनिट तशीच अवस्था धारण करा. अभ्यासाचं कार्य परत सुरू करताना आणि परत अभ्यासाला लागा. परत अर्ध्या 1 तासानंतर लक्षात येतं की बसून असताना हा पॉइंट लक्षात नाही येत आहे, माझं मन भटकत आहे बाहेर. परत स्टॉप व्हा, परत तीच क्रिया करा. शरीर उच्च स्थितीमध्ये आणा, श्वासावर मन केंद्रित करा आणि लक्षात आलं की आता कुठलेच विचार नाही आहे मनामध्ये, परत अभ्यासाला लागा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या विचाराची, बाहेर भटकणाऱ्या मनाची प्रक्रिया खंडित करू शकतो आणि अभ्यासासाठी आपलं मन हे उपयोगात आणू शकतो. कारण मनाशिवाय दुसरा कोणताही घटक अभ्यासासाठी महत्त्वाचा नाही, कोणत्याच कार्यासाठी नाही. कुठलंही कार्य घ्या, ते चांगलं होण्यासाठी मनच आवश्यक आहे आणि मनाला नियंत्रित करण्यासाठी ही उचित स्थिती आहे, ही उचितच पद्धत आहे.